नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वरती। लास्ट लेक्चर मध्ये आपण नवीन चॅप्टरची सुरुवात केली होती, त्याचं नाव होतं नॉमेनक्लेचर ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आणि आज आपण नेक्स्ट त्याचा जो पार्ट आहे ते पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण बेसिक्स सगळं पाहिलं होतं लास्ट लेक्चर मध्ये। ठीक आहे, तर आज आपल्याला पाहायचं आहे की जे मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कार्बनचे, ठीक आहे ना। आपण काय म्हणलो होतं की जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतात ते काय नथिंग बट द कार्बन कंपाऊंड्स, म्हणजे काय असलं पाहिजे ते कार्बन आणि हायड्रोजन मस्ट असला पाहिजे। ठीक आहे, तर पुढे जाऊया। आज आपण थोडस काय पाहायचं आपल्याला, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन, मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कार्बन। आता काय असतात कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर आहे? तर लक्ष द्या, आपल्याला 4 कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आहेत। सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे आपली टेट्राव्हॅलन्सी। काय आहे? टेट्राव्हॅलन्सी। दुसरा आहे मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी। तिसरा आहे कॅटेनेशन। फोर्थ आहे आपला आयसोमेरिझम। आता बघा, 4 मेन जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते आपल्याला अभ्यासायचे आहेत। सगळ्यात पहिला टेट्राव्हॅलन्सी, त्याच्यानंतर आहे मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ कार्बन, कॅटेनेशन प्रॉपर्टी अँड देन आयसोमेरिझम। ठीक आहे, लेट्स सी वन बाय वन। सगळ्यात पहिलं आपण पाहूया की जे टेट्राव्हॅलन्सी असते ते काय असते। आता इथं दिलंय टेट्राव्हॅलन्सी, ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला आधी माहित असायला पाहिजे की व्हॅलन्सी काय असतं, बरोबर? तर टेट्रा मीन्स काय? 4 है की नाही? टेट्रा मीन्स व्हॉट? 4। तर सगळ्यात पहिले आपल्याला व्हॅलन्सी काय असते हे माहित असायला पाहिजे। व्हॅलन्सी म्हणजे काय बघा, एखादा बॉन्ड एखादा कंपाऊंड किंवा एखादा ऍटम जो आहे दुसऱ्यासोबत बॉन्ड करतो। ठीक आहे, आता हा पेन आहे, हा पेन आहे, हे एकमेकांसोबत काय करतात? हे एक बॉन्ड बनवतील एक। ठीक आहे, तर दोघांनी एक एकच बॉन्ड बनवलाय। ठीक आहे, आता मॅक्झिमम कॅपॅसिटी हा जो पेन आहे तो एकच बॉन्ड बनवू शकतो। ठीक आहे, तर याची व्हॅलन्सी झाली 1। तर हा जो आहे हा काय करू शकतो? या साइडने पण बनवू शकतो, या साइडने पण बनवू शकतो। तर याची व्हॅलन्सी किती झाली? 2 झाली। म्हणजेच एखाद्या ऍटमची कंबायनिंग कॅपॅसिटी किती आहे त्याला आपण काय म्हणत असतो? व्हॅलन्सी म्हणत असतो। बघा, व्हॅलन्सी म्हणजे काय? दी कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट, म्हणजे एखाद्या एलिमेंटची कंबायनिंग कॅपॅसिटी किती आहे, तो किती बॉन्ड बनवू शकतो, त्याला आपण त्याची काय म्हणत असतो? व्हॅलन्सी म्हणत असतो। आता बघा काही एक्झाम्पल्स बघू आपण। जसं म्हणलो टेट्राव्हॅलन्सी कार्बनची, आहे की नाही? कार्बनची आता काही एलिमेंट्स घेऊ इथं, एलिमेंट्स आणि त्यांच्या व्हॅलन्सी लिहू आपण। ठीक आहे, जसं आपल्याकडे आता सगळ्यात पहिले आपण बोलू की जो आपला हायड्रोजन एलिमेंट आहे, हायड्रोजनची व्हॅलन्सी किती असते बेटा? 1 असते। हायड्रोजनची व्हॅलन्सी 1 असते। त्याच्यानंतर जो आपला ऑक्सिजन आहे त्याची व्हॅलन्सी असते 2। त्याच्यानंतर आपला जो नायट्रोजन आहे त्याची व्हॅलन्सी असते आपल्याकडे 3। त्याच्यानंतर आपला जो कार्बन आहे त्याची व्हॅलन्सी असते 4। ठीक आहे, आणखी जर आपण काही इनर्ट गॅसेस बघितले जसं की हेलियम, निऑन, है की नाही, आपण असं सांगू शकतो की निऑनची व्हॅलन्सी किती आहे? 0, कारण तो बॉन्ड बनवत नाही। ठीक आहे, तर हायड्रोजन किती बॉन्ड बनवतो? 1 बॉन्ड बनवतो, त्याच्यामुळे त्याची व्हॅलन्सी किती आहे? 1 आहे। ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो, त्याची व्हॅलन्सी 2 आहे। नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतो, त्याची व्हॅलन्सी 3 आहे। त्याच्यानंतर कार्बन आपला 4, है की नाही, किती बॉन्ड बनवतो? 4 बनवतो, त्याची व्हॅलन्सी 4 आहे। आणि जे इनर्ट गॅसेस आहेत, ठीक आहे, 18 ग्रुप मध्ये आपल्या पिरियडिक टेबल मध्ये जे एलिमेंट्स दिलेले आहेत त्यांची व्हॅलन्सी कशी असते? जसं की निऑन एक्झाम्पल मध्ये आपण किती आहे? 0 आहे, कारण तो बॉन्ड बनवत नाही। ठीक आहे का? कारण ते इनर्ट असतात। ओके, देन आता बघा इथे काय म्हटलं की टेट्रा 4 असतं ना, 4 ला आपण एक प्रिफिक्स यूज करत असतो, नंबर 4, त्याला काय म्हणत असतो आपण? टेट्रा, है की नाही? जसं की 3 असेल तर त्याला ट्राय म्हणत असतो, 1 असेल तर मोनो म्हणत असतो, 2 असेल तर बाय, 3 असेल तर ट्राय, 4 असेल तर टेट्रा। अशा पद्धतीने आपण काय करत असतो? सफिक्स यूज करत जात असतो। बरं, आता जो कार्बन आहे आपला, ठीक आहे, आपण काय म्हणलो त्याची व्हॅलन्सी किती आहे? 4 आहे, मान्य आहे। आता जी 4 व्हॅलन्सी आहे त्याची कशा कशा पद्धतीनं होत असते, म्हणजे तो कशा पद्धतीने तो स्वतःसोबत किंवा दुसऱ्या एलिमेंट सोबत कसे बॉन्ड बनवतो ते बघूया आपण। ठीक आहे, आता बघा कार्बन आहे आपला, तो दुसऱ्या एकाच कार्बन सोबत एक सिंगल बॉन्ड बनवेल। ठीक आहे, आता हे जे बाकीचे आहेत त्यांना कोण असेल मग?
हायड्रोजन अटॅच असतील असे इथं, ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने याला जर लिहू मी तर अशा पद्धतीने सांगता येत आपल्याला. काय करू शकतो, चारीला चारी बॉन्ड सिंगल बॉन्ड बनवू शकतो, म्हणजे एकच बॉन्ड दुसऱ्या एलिमेंट सोबत बनवू शकतो, जसं हा आणि कार्बन सोबत केलेलं आहे. आता असंही होऊ शकतं की कार्बन तुमचा त्याच्या दुसऱ्या ऍटम सोबत म्हणजेच कार्बन सोबत डबल बॉन्ड करेल, हा एक 2 3 4, ठीक आहे. असंही होऊ शकतं की तुमचा कार्बन दुसऱ्या एका कार्बन सोबत 3 बॉन्ड बनेल, राईट. तर असंही होऊ शकतो. ह्याला आपण अल्केन म्हणत असतो, ह्याला अल्किन म्हणत असतो, ह्याला अल्काईन म्हणत असतो, ठीक आहे. ते बघायचं आपल्याला समोर. तर हे काय केलं याने, ट्रिपल बॉन्ड बनवला, ठीक आहे. 1 2 3 आणि हा एक चौथा बॉन्ड, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी जी आहे किंवा कार्बनचे जे बॉन्ड्स आहेत ते मिनिमम म्हणजे मॅक्झिमम असो की काही असो, काही घेणं नाही, आपल्याला 4 बॉन्ड दिसले पाहिजेत कार्बनच्या बाजूला, आहे की नाही. हे बघा, हे असे हात 2 जर असतील असं लक्षात ठेवायचं की हे हात 2 आणि हे 2 पाय 2, म्हणजे कार्बनची व्हॅलन्सी किती आहे, 4 आहे की नाही. तसंच आता बघा, कार्बन कार्बन सोबतच केले बॉन्ड्स. आता असे होऊ शकतं की हा जो कार्बन आहे तो दुसऱ्या एखाद्या ऑक्सिजन सोबत, आता ऑक्सिजनची व्हॅलन्सी 2 आहे, तर असंही होऊ शकतं कार्बन एका ऑक्सिजन सोबत बॉन्ड करेल आणि अशा पद्धतीने दुसरीकडे एक ऑक्सिजन जो आहे बॉन्ड करेल, कारण 1 2 3 4 कार्बनची व्हॅलन्सी कंप्लीट झाली आणि ऑक्सिजनची पण झाली. आता इकडे कुठलाही ॲटम असो, काही घेणं देणं नाही आपल्याला, पण काय असलं पाहिजे, ऑक्सिजनची 2 कार्बनची 4 सॅटिस्फाय झाली पाहिजे. त्याच्यानंतर असंही होऊ शकतो, आता भरपूर सारे कार्बोनिल कंपाऊंड्स आहेत आपल्याकडे, तुम्हाला 12th मध्ये पाहायला भेटतील, ठीक आहे. हे जो कार्बोनिल कंपाऊंड अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिड असं हे जे तयार होतं, त्या कार्बनने किती बॉन्ड केले, ते 1 2 3 4, बरोबर आहे. ऑक्सिजनचे एकाच कार्बन सोबत डबल बॉन्ड केलेला आहे, ठीक आहे. अशा पद्धतीने काय झालं, कार्बनची व्हॅलन्सी 4 कंप्लीट झाली आणि ऑक्सिजनची 2 कंप्लीट झाली. एवढंच नाही, आता काय होऊ शकतं, आता बघा आपण काय म्हणलो की इथं नायट्रोजनची, आता हायड्रोजन सोबत बी आपण बॉन्ड बनवला, ऑक्सिजन सोबत, आता आपण काय करू, नायट्रोजन सोबत बॉन्ड बनवूया. बघा, कार्बन आहे तो अशा पद्धतीने नायट्रोजन सोबत बॉन्ड बनवू शकतो, ठीक आहे. एक सिंगल बॉन्डही बनवू शकतो, किंवा कार्बन डबल बॉन्डही बनवू शकतो एखाद्या नायट्रोजन सोबत, किंवा जो कार्बन आहे आपला तो ट्रिपल बॉन्डही बनवू शकतो. कोणासोबत, कार्बन सोबत, ठीक आहे. आणि नायट्रोजनच्या यांच्यात काय ट्रिपल बॉन्ड पण असू शकतो. म्हणजे कार्बन जो आहे आपला तो कशाही पद्धतीने 4 बॉन्ड बनवू शकतो. असं नाही म्हणा की सर कार्बन आणि कार्बन मध्ये ऍट अ टाइम क्वाड्रापोल बॉन्ड म्हणजे 4 बॉन्ड होतात का, तसं होत नाही. का, कारण तिथं प्लेनॅरिटीचा कन्सेप्ट येतो, तसं पॉसिबल नसतं, ठीक आहे. तर हे झालं वेगवेगळ्या पद्धतीने कार्बन काय करू शकतो, बॉन्ड करू शकतो. तर आता असंच करू शकतो का, नाही, आणखी करू शकतो. कसं बघा, रिंग पण फॉर्म करू शकतो. कसं, हा कार्बन आहे, दुसरा कार्बन, आता बघा तिसरा, 3 झाले. यानं किती बॉन्ड केलेले, 2 केलेत, आणखी 2 करून यानं पण सेम कसंच केलेलं आहे, राईट. अशा पद्धतीने तो काय करू शकतो, रिंग पण फॉर्म करू शकतो, वेगवेगळ्या पद्धतीचे बॉन्ड्स तो बनवू शकतो. तर ही काय झाली की वेगवेगळ्या फॉर्म मध्ये कार्बनची सॅटिस्फाईड झालेली व्हॅलन्सी, ठीक आहे नाही. कार्बनने किती बॉन्ड केले पाहिजेत बाळा, 4 केलेच पाहिजेत, ठीक आहे. कमी जमत नाही, जास्त जमत नाही, किती फिक्स किती असतात बॉन्ड, 4 बॉन्ड असतात, ठीक आहे. तर हे झालं टेट्रा व्हॅलन्सी. आपण नेक्स्ट वळूया, आपल्याकडे जी दुसरी प्रॉपर्टी आहे किंवा सॉरी दुसरं कॅरेक्टरिस्टिक आहे ती आहे आपलं मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. तर मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा जो कन्सेप्ट येतो त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले असं माहित पाहिजे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते काय, राईट. सांगतो मी, बघा. मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेकंड नंबरचं कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं आपल्याला माहित पाहिजे की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असते बघा, तर ही एक प्रॉपर्टी आहे एलिमेंटची. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडं हा एक बॉन्ड झालेला आहे, इलेमेंट ए आहे आणि इलेमेंट बी आहे. आता यांनी काय केलंय, दोघांचा ह्याचा एक इलेक्ट्रॉन याचा एक इलेक्ट्रॉन म्हणजे एक एक इलेक्ट्रॉन शेअर करून एक कोव्हॅलंट बॉन्ड बनवलेला आहे, ठीक आहे. काय केलेला आहे, एक बॉन्ड बनवलेला आहे. आता त्याचे इलेक्ट्रॉन्स कुठं असतील, फॉर एक्झाम्पल इथं कुठंतरी सेंटरला असतील. आता सेंटरला कधी राहतील, 3 कंडिशन होऊ शकतात बघा. एक तर हे ए आणि बी मधले इलेक्ट्रॉन्स सेंटरला राहू शकतात, किंवा एच्या साईडनं झुकलेले असतील किंवा बीच्या साईडनं झुकलेले असतील. आता असं का होतं बघा, जर जर मी काय म्हणतोय ए आणि बी दोघांचीही इलेक्ट्रॉन खेचण्याची पॉवर सेम आहे, काय आहे,
पॉवर सेम आहे. म्हणजे ए आणि बी त्या दोघांचं एवढं पोटेन्शियल आहे, दोघांचं ही सेम पोटेन्शियल आहे की तेवढ्याच पोटेन्शियल तेवढ्याच पॉवरनं ते काय करतायत, त्यांचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. ठीक आहे, म्हणजे दोघांची पॉवर कशी आहे, सेम आहे. आता तीच पॉवर, कोणती पॉवर, तीच पॉवर ज्या पॉवरमुळं जे बॉन्डिंग पेअर म्हणजे हे जे बॉन्ड बनवलं आहे त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्वतःकडे खेचण्याची एखाद्या एलिमेंटची जी कॅपॅसिटी असते किंवा एबिलिटी असते तिला आपण म्हणत असतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. काय म्हणत असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. बघा, द प्रॉपर्टी ऑफ एन एलिमेंट टू अट्रॅक्ट shared pair of electrons towards itself. म्हणजे स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचण्याची जी पॉवर असते त्याला आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणत असतो. आता इकडे बघा, जो ए आहे आणि बी आहे यांची पॉवर सेम आहे, म्हणजे त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, सेम आहे. काय लिहू शकतो मी, बघा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए इज इक्वल्स टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी. म्हणजे दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, सेम आहे. ओके, नेक्स्ट, आता जो ए आणि बी आहे याच्यामधलं फॉर एक्झाम्पल की काय, आता जे इलेक्ट्रॉन जे शेअर केलेले आहेत ते दोघांनी एक ते ए कडे जास्त झुकलेले आहेत. काय आहेत, ए कडे जास्त झुकलेले आहेत. तर असं का झालं, कारण जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ए ची, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए ती कशी आहे, जास्त आहे. कोणापेक्षा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी पेक्षा. म्हणजे ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि बी ची कशी आहे, कमी आहे. ए ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे त्याचे इलेक्ट्रॉनची जी पेअर आहे कोणाकडे झुकलेली आहे, ए कडे झुकलेले आहे, कारण त्याची पॉवर कशी आहे, जास्त आहे. आता बघा, त्यांनी काय केलंय, ए कडे झुकलेले आहेत. तर मग मला एक सांगा, आपण काय म्हणतो जनरली की ज्याच्याकडे निगेटिव्ह चार्ज असतो किंवा ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावर काय असतो, निगेटिव्ह चार्ज असतो. मग मला एक सांगा, आता हे जे शेअर्ड पेअर आहे इलेक्ट्रॉनची ते आता कुठं सेंटरला प्रेझेंट नाहीये, ती प्रेझेंट आहे कुठं, ए कडं. तर त्याच्यामुळं त्याच्यावर चार्ज येत असतो, त्याला आपण म्हणतो डेल्टा निगेटिव्ह, म्हणजे पार्शियल निगेटिव्ह चार्ज आला. का, कारण इलेक्ट्रॉनची पेअर कोणाकडे झुकलेली आहे, ए कडं. मग आता सेम टू सेम बी पासून इलेक्ट्रॉनची पेअर दूर झालेली आहे, तर बी वर कुठला चार्ज यायला पाहिजे बेटा, पॉझिटिव्ह. ठीक आहे, ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त त्याच्यावर कुठला चार्ज येतो, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येईल, आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असेल त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येत असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, सेम एक्झाम्पल आहे. इथं फक्त काय उलट दिलेलं आहे. आता उलट काय आहे की बी कडे इलेक्ट्रॉन जास्त दाखवलेले आहे. तर आता मग का झालं असं, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ बी इज मोर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ए. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आता कमी आहे आणि बी ची कशी आहे, जास्त आहे. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्या कुठला चार्ज देतो आपण, पार्शियल निगेटिव्ह चार्ज देत असतो. म्हणजे जिथं काय यायला पाहिजे, पार्शियल निगेटिव्ह, आणि याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं एक्झाम्पल. आता काही इलेमेंट आहेत त्यांची आपण काय करूया, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पाहूया किती असते. बघा, सगळ्यात पहिले लिहायचं आपला फ्लोरीन. आता फ्लोरीनची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती आहे 4. किती आहे, 4. आणि ह्यालाच म्हणतात आपण पिरियडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे तो आहे फ्लोरीन. त्याला म्हणतो आपण मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, सगळ्यात जास्त आहे. त्याच्यानंतर आपला येतो ऑक्सिजन. कोण आहे आपला, ऑक्सिजन. आता ऑक्सिजन जो आहे 3.5 समथिंग. ठीक आहे, तर हा जो आहे सेकंड मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट. म्हणजे फ्लोरीन झाला तर फ्लोरीनच्या नंतर जो येतो तो आहे कोण, आपला ऑक्सिजन. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला हायड्रोजन आहे. हायड्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी 2.1 आहे. त्याच्यानंतर आपला सीझियम आहे. सीझियमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे 0.8. म्हणजे हा लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. कसा आहे, LEAST, लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. काय आहे, लिस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे काही आणखी एलिमेंट आहे, जसं की आपला नायट्रोजन. असा नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे, 3 आहे. कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे, 2.55 आहे. ठीक आहे. बोरॉनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी किती आहे, 2.0 आहे. आपल्या जो क्लोरीन आहे Cl 3.18 समथिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे क्लोरीनची. ठीक आहे, तर आता इथं बघा, आपला हायेस्ट जो पीक आहे इथं दिसतंय आपल्याला, तो आहे की सगळ्यात जास्त 4 असेल
आणि सगळ्यात कमी 0.8 असेल. ठीक आहे. तर यांच्या मधामध्ये आपला कार्बन कुठं लाई करतो बघा 2.55, म्हणजे खूप जास्तही नाही आणि खूप कमी पण नाही. खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही. त्याच्यामुळे कुठेतरी मिडल लेवलला किंवा मॉडरेट लेवलला तो काय करतो, लाई करतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मध्ये. ठीक आहे. कुठे एकतर खूप जास्त नाही, एक खूप कमी नाही, पण मॉडरेट लेवलला काय असते त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असते. आणि याच कारणामुळं काय त्याची मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे. याच कारणामुळं तो काय करतो, इलेमेंट ज्याच्यापेक्षा आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जर कमी असेल तर त्यांच्यासोबतही बॉन्ड बनवतो, आणि कुणाची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर त्याच्यासोबतही काय करतो, तो बॉन्ड बनवत असतो. कोण, आपला कार्बन. कारण बोलायलो कोणाचं आपण, कार्बनचं. आता बघा काही एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता बघ, आपला कार्बन आहे आणि हा फ्लोरीन आहे. तर एच अटॅच झालेला आहे त्याला, आणि हा फ्लोरीन. आता आपल्या कार्बनची इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी 2.55 आणि फ्लोरीनची आहे 4.0. ठीक आहे. नेक्स्ट कार्बन आहे, एमजी अटॅच आहे आणि त्याला बीआर. ठीक आहे, म्हणजे CS3 MgBr. याला बघू आपण, याला ग्रिग्नार्ड रिएजंट असं म्हणतो आपण. आता जो कार्बन आहे 2.5 वाला, आणि जो Mg आहे म्हणजे मॅग्नेशियम, याची 1 पॉइंट समथिंग काहीतरी असेल. ठीक आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता या ठिकाणी हा नॉन मेटल, हा पण नॉन मेटल, हा नॉन मेटल, हा मेटल आहे. ठीक आहे. तर याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी आहे, जास्त आहे कार्बन पेक्षा. याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी मॅग्नेशियमची कार्बन पेक्षा कमी आहे. म्हणजेच कार्बननं काय केलंय, एकतर ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे त्याच्यासोबतही बॉन्ड बनवला, आणि ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे त्याच्यासोबतही काय केलंय, त्यांनी बॉन्ड बनवलेला आहे. म्हणजेच मी जर कुठेतरी मॉडरेट लेवलला आहे तर माझं सगळ्यांसोबत जमत आहे की नाही. तुमच्या मित्रासोबत तसं ठरवायचं, कोणतं तर खडूस असते, कोणतं खूपच चांगलं असते. पण काही जण असे असतात, मधातले असतात, सगळे मधातले असतात, म्हणजे त्याचं दोघांसोबतही जमतं. आपल्या कार्बनचं पण तसंच आहे. कार्बन काय करतो, कमी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाल्यासोबतही बॉन्ड बनवतो, आणि जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असेल त्याच्यासोबत काय करतो, बॉन्ड बनवतो. आता काय होतं बघा, याच्यावर डेल्टा निगेटिव्ह, कारण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे आणि या कार्बनवर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असल्यामुळे त्याच्यावर पॉझिटिव्ह. तर याच ठिकाणी उलट होतं, कार्बनवर काय होतं, निगेटिव्ह चार्ज येतो आणि मॅग्नेशियमवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. असं का झालं, कारण ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी असते तो काय होतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते, इलेक्ट्रॉन स्वतः खेचणार तो, तर त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असेल, जास्त असेल, त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज यायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट पहा, आता आपण काय करूया, चार्ज द्यायला शिकूया. आता इथं असं म्हटलं जातं की वेन कार्बन इज attached with metal, then it acquires partial negative charge. कार्बन कुठला चार्ज येतो, जर तो मेटल पाशी असेल, मेटलला बाउंड झालेला असेल तर निगेटिव्ह चार्ज येतो. ठीक आहे. गुड. आता बघा, जसं आता इथं दिलं HCl HBr. ठीक आहे, MgCl. ठीक आहे. आता यामध्ये बघा आपल्याला निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्ज येत आहे. क्लोरीन याची किती आहे, 2.1 आहे, 2.1, आणि याची किती आहे, 3.16 समथिंग, 2.1. आता हा पण जास्तच असणार आहे. ठीक आहे. तर आता याच्यावर येतो डेल्टा निगेटिव्ह चार्ज, याच्यावर येतो डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, याच्यावर डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा निगेटिव्ह, याच्यामध्ये डेल्टा पॉझिटिव्ह, आणि हे जे बाकी दोन आहेत डेल्टा निगेटिव्ह चार्जेस. ठीक आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं काय आहे, तर जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल एखाद्या एलिमेंटची तर त्याच्यावर काय होतो, डेल्टा निगेटिव्ह चार्ज येत असतो, आणि ज्याची कमी आहे त्याच्यावर कुठला चार्ज येतो बेटा, डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज असतो. ठीक आहे. तर हे आपण आज दोन कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. पहिला होता काय, टेट्राव्हॅलन्सी, आणि नेक्स्ट होता तो आपला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, म्हणजेच मॉडरेट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. तर याचा नेक्स्ट जो पार्ट आहे आयसोमेरिझम आणि कॅटेनेशन, हे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे. थँक्यू सो मच.